आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी फक्त झी24 तासवर कांदा निर्यात बंदीवर सर्वात महत्त्वाची बातमी येते। नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा निर्यात बंदीवर सर्वात मोठी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, कांदा निर्यात बंदीवर आता पुनर्विचार होणार आहे। शेतकरी मित्रांनो, चालू आठवड्यात कांदा निर्यात बंदीवर मोठी अपडेट येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कांदा निर्यात बंदीवर नेमकी मोठी अपडेट कोणती येणार आहे, कशा संदर्भात येणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या के मराठी GR या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी कांदा निर्यात बंदी संदर्भात मोठी अपडेट कोणती आहे ते आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की सध्या कांद्यावर निर्यात बंदी आहे आणि यामुळेच कांदा उत्पादक शेतकरी हा संकटात आहे। शेतकरी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारे शेतकरी सरकारला विनंती करत आहे आणि आता सहकारी संस्थेच्या माध्यमातून या कांदा निर्यात बंदीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच कांदा निर्यात बंदी ही उठण्याची शक्यता आहे आणि याच्यासाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता ही बातमी अगदी सविस्तरपणे पाहूया। कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची आता शक्यता आहे। चालू आठवड्यात कांदा निर्यात बंदीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। झी24 तासवर सर्वप्रथम कांदा उत्पादकांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे। तर चालू आठवड्यामध्ये कांदा निर्यात बंदीवर या संदर्भात मोठा निर्णय येण्याची अपेक्षा आहे। सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। झी24 तासवर या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। कांद्याच्या निर्यात बंदीवर चालू आठवड्यामध्ये पुनर्विचार होण्याची शक्यता आहे। सध्या कांद्यावर निर्यात बंदी आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत। वेगवेगळ्या प्रकारे सरकारला विनंती करण्यात येते, संप सुद्धा झाला आणि आता सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे। अमरीश पांडे सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया। अमरीश, काय नेमका हा निर्णय होणार आहे? कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे। देखिए, घरेलू बाजार में जब कीमतें प्याज की बहुत ज्यादा बढ़ गई थी तब सरकार ने एक्सपोर्ट पर प्रतिबंध लगा दिया था। वजह ये थी कि सरकार चाहती थी कि घरेलू बाजार में कीमतें नियंत्रित रहें और सप्लाई जो है पर्याप्त मात्रा में बनी रहे। अब जबकि खरीफ की फसल आना शुरू हो चुकी है, बाजार में जो नई प्याज की फसल है वो बड़ी मात्रा में आ रही है। अगर हम मंडियों की बात करते हैं तो रोजाना लगभग 15,000 क्विंटल तक प्याज सप्लाई हो रही है। साथ साथ सरकार ने जो बफर स्टॉक बनाया था उससे भी सरकार लगातार जारी कर रही है, तो घरेलू बाजार में कीमतें कम हो गई हैं। अब चूंकि नई फसल आ रही है और उस फसल को बहुत दिन तक स्टोर नहीं किया जा सकता, लिहाजा सरकार एक्सपोर्ट को खोलने पर विचार कर रही है।